मित्रांनो, सध्या तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की एआय 50% अकाउंटंटच्या नोकऱ्या बदलून टाकेल. पण हे खरं आहे का? आणि आमच्या ह्या अकाउंटिंगच्या प्रोफेशनवरती किंवा व्यवसायावरती खरंच धोका आहे का? पण आहे ना, सविस्तर आणि डिटेलमध्ये समजून घेऊ. नमस्कार मित्रांनो, मी सीए दीपक पात्रे आणि आज आपण पाहणार आहोत एआय अकाउंटिंगच्या नोकऱ्या आणि भविष्यातल्या त्यामध्ये असलेल्या संधी. आता एआय काय काय करू शकतं हे जरा समजून घेऊ. एआय हे ऑटोमॅटिक पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकतं, डेटा एंट्री करू शकते. त्याचबरोबर काही बँकेचे चलन्स असतात ते ऑटोमॅटिक पद्धतीने जनरेट करू शकतात. बँक खात्यांची तुलना म्हणजे दोन बँक खाते असतील किंवा बँक खात्यांच्या एंट्र्या आपल्या अकाउंटिंग रेकॉर्ड्स प्रमाणे प्रॉपर झालेत का नाही हे कामं अगदी जलद पद्धतीने करू शकतं. त्याचबरोबर ही कामं करत असताना ती एकदम करेक्ट, परफेक्ट असतील, अचूक असतील आणि कमी खर्चात करता येतील, हे एआयच्या मदतीने पॉसिबल आहे. एआय ऑटोमॅटिक पद्धतीने चलन नोंदवू शकतं. एआय व्यवहार जुळवून चुका दाखवू शकतं. एआय खर्च करत असताना काही खर्चांमध्ये डिफरन्शिएट करून देऊ शकतं की हा खर्च गरजेचा आहे का नाही गरजेचा आहे. त्याचबरोबर एआय हा ऑटोमॅटिक पद्धतीने सेग्रिगेशन करून तुमचा रिपोर्ट म्हणजे जसं प्रॉफिट अँड लॉस असेल, बॅलन्स शीट असेल, त्याचबरोबर इन्कम अँड एक्सपेंडिचर असेल, इत्यादी पद्धतीचे रिपोर्ट्स आहे ना ते तयार करू शकतात. यामुळे अकाउंटंटना सोप्या आणि रिपीटेड जी कामं असतात त्यांना कमी वेळ द्यावा लागेल आणि ह्याच्यामध्ये जे झालेल्या चुका असतात त्या चुका टाळता येतील. म्हणजे बऱ्याच वेळेला रिपीटेड कामांमध्ये छोट्या छोट्या मायनर मिस्टेक्स होत असतात. या सगळ्याच्या सगळ्या मिस्टेक एआयच्या मदतीने टाळण्यात येतील. आता 50% नोकऱ्या गमावल्या जाणारी जी माहिती आहे ही खरी आहे का? आणि ती जर खरी असेल तर ती कशी असेल ही जरा समजून घेऊ. लहान कंपन्यांमध्ये जिथे काम फक्त रिपीटेड पद्धतीचं असतं किंवा एका रजिस्ट्रेशन म्हणजे एक जसं आहे तसंच्या तसं एंट्रीज करणं, जसं तुमचं परचेसची बिलं असतील, सेलची बिलं असतील, जर्नल एंट्रीज असतील, तेवढ्याच फक्त तुम्हाला अकाउंटिंगमध्ये रजिस्टर करणं आहे किंवा त्याची एंट्री करणं आहे. हे सगळ्याच्या सगळ्या कामांमध्ये एआय खूप प्रभावी ठरू शकतो. त्यामुळे अशा जर गोष्टीमध्ये जर काम करत असाल किंवा अकाउंटंट डिपेंड असेल तर ह्याला रिप्लेस करू शकतो. त्याचबरोबर बरेचशी गोष्टी आहेत, जसं तुमचं काम हे थोडं प्रोफेशनल नसेल, स्किल बेस नसेल तर तुम्हाला एआय रिप्लेस करू शकतो. मग एआय सगळेच्या सगळे अकाउंटिंग कामं रिप्लेस करू शकतं का? तर नाही. एआयला टॅक्स मॅनेजमेंट असेल, त्याचबरोबर अकाउंटंटमध्ये काही गोष्टी असतात, आर्थिक सल्ले असतात, त्याचबरोबर स्ट्रॅटेजीवरती घेणारे डिसिजन असतात, हे अजूनही लोकांच्या अनुभवावरती आणि बुद्धिमत्तेवरती अवलंबून आहे. त्यामुळे जे ट्रेडिशनल पद्धतीची जी कामं होती, जसं नॉर्मल अकाउंटिंग एंट्रीज असतील किंवा बँक स्टेटमेंटच्या एंट्रीज असतील, जेवी बँक वाउचर मेंटेन करणं असतील, ही कामं कमी होतील. रजिस्ट्रेशन, अकाउंटिंगचं स्टेटमेंट असलं, बँक अकाउंटचा अहवाल तपासणं आलं किंवा प्रॉफिट अँड लॉस, इन्कम टॅक्स स्टेटमेंट, प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट इत्यादी बनवण्याची कामं ही खूप कमी होईल. पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये विश्लेषण करणं, त्याच्यामध्ये एक चांगला असा आर्थिक सल्ला देणं, त्याचबरोबर त्याचं धोरण तयार करणं, एखादी स्ट्रॅटेजी तयार करणं यावर भर वाढेल. कौशल्य बदलण्याची आपल्याला गरज आहे का ह्या एआयच्या स्वरूपात? तर हो. एआयचा वापरायला शिकलो तर नोकरीमध्ये स्टॅबिलिटी येऊ शकते, म्हणजे तुमची नोकरी ही जाऊ नाही शकत. त्यामुळे एआय हा तुम्हाला तुमच्या एक कामाचा एक भाग बनवावा लागेल. एआय जर तुम्ही एका स्टॅटिक पद्धतीनेच काम करत असाल तर तुम्हाला रिप्लेस करेल. पण जर तुम्ही एआयला तुमच्या सोबत घेऊन जर तुम्ही कामामध्ये काहीतरी नवीन आणताय, नाविन्यपूर्ण काहीतरी आणताय, तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. टॅक्स, अकाउंटिंग किंवा काही त्याचे रूल्स असतात, आर्थिक विश्लेषण, ह्या कौशल्यांवरती तुम्हाला भर द्यावा लागेल. त्याचबरोबर डेटा ॲनालिटिक्स असेल, टॅली असेल, एक्सेल असेल, ERP मॉडेल्स असतील, ह्याच्यावरती तुम्हाला खास करून ह्या कौशल्यांमध्ये प्रावीण्य मिळवावं लागेल. या कौशल्यांमध्ये तुम्हाला बारीक पद्धतीने लक्ष द्यावं लागेल आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट्स बनावं लागेल. लहान आणि मोठ्या कंपन्यातील फरक म्हणजे बऱ्याच वेळेला लहान कंपन्या ह्या एआयकडे कशा बघतात आणि मोठ्या कंपन्या कशा बघतात ह्यातला फरक आपण समजून घेऊ. लहान ज्या कंपन्या आहेत ह्यांना अजूनही जी ट्रेडिशनल पद्धत आहे ते अप्रोच अजूनही सोडायला तयार नाहीत. म्हणजे ज्या आपण जे मॅन्युअल अकाउंटिंग करत होतो, त्याचबरोबर मॅन्युअल अकाउंटिंग आता त्याच्यानंतरला आता आपण डेटा एंट्री करतो, तर ह्याच्यामधून ते एआयला अडॉप्ट करायला अजूनही तयार नाहीत. ज्या लहान कंपन्यांमध्ये कदाचित तरी
हा जो एआयचा प्रॉब्लेम हा लवकर नाही होणार. पण ह्या लहान कंपन्यांमध्येच जे रिपीटेड कामं असतात, रेग्युलर पद्धतीची कामं चालतात, ही कदाचित तुम्हाला रिप्लेस करू शकतात. मोठ्या कंपन्यांमध्ये काय होऊ शकतं की एआय आणि कम्प्युटर हे जास्त प्रमाणात वापरले जातात. जी रिपीटेड कामं असतात, ज्याच्यावरती आर्थिक सल्लागाराची गरज नसते, असे कामं तुमच्या हातातून निघून जातील. एआयची भीती बाळगण्यापेक्षा एआय सोबत काम करायची तयारी करणं आवश्यक आहे. वास्तविक वेळेवर विश्लेषण, भविष्यात येणारे मॉडेल्स, स्मार्ट अहवाल हे वापरून, ही कौशल्य वापरून एआयच्या मदतीने तुम्हाला मार्केटचे डिमांड पूर्ण करता येईल. ग्राहकांना आणि व्यवस्थापकांना म्हणजे जे बिझनेसमन आहेत त्यांना इंटरनल रिपोर्ट देणं, त्यांना वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज ठरवणं, या कामासाठी मानवी बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या माणसाचं कौशल्य हे कायम गरजेचं राहील. एआय हा तुमचा प्रतिस्पर्धी नाही आहे मित्रांनो, हा तुमचा मित्र आहे. सोपं किंवा रिपीटेड काम जे काय आहे ते कमी होईल, त्याच्यातल्या चुका कमी होतील. त्याचबरोबर अकाउंटंटची अशी महत्त्वाची जी कामं आहेत, जसं विश्लेषण करणं, आर्थिक सल्ला देणं, मॅनेजमेंट करणं, नियोजन करणं, जे लोक स्वतःच्या कौशल्यांचा विकास करतील, म्हणजे जे एन्हान्समेंट करतील, काहीतरी स्वतःमध्ये डेव्हलप करतील, त्यांच्या सर्व्हिसेससाठी मार्केटमध्ये तुम्हाला खूप सारी मागणी वाढेल. त्यांचं करिअर हे कायम सुरक्षित राहील. म्हणजेच मित्रांनो, जर तुम्ही बघायला गेलं तर एआय हे नोकरी नष्ट करणारे नसून हे तुम्हाला भविष्यामध्ये अकाउंटंट सारख्या एका चांगल्या गोष्टीकडे कौशल्य, अनुकूलता आणि सातत्याने शिकवत राहणारे एक मॉडेल आहे आणि ते तुम्हाला अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एआयला आपला प्रतिस्पर्धी न समजता त्याला तुम्ही मित्र बनवा आणि त्याच्यामध्ये जे जे चेंजेस येतील, जे जे आज एआयचे मॉडेल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जसं मग ChatGPT असेल किंवा TaxGPT असेल, असे जे काही मॉडेल्स आता सध्या मार्केटमध्ये, त्याला अडॅप्ट करा आणि त्याचे फीचर्स जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या क्लायंट्सला चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन आणि चांगल्या पद्धतीचे सल्ले, मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज वगैरे तुम्हाला बनवून देण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.